तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आता आम्ही सकाळी सूर्योदय उगवतो तिकडे आम्ही चाललो आहोत. लोकांची पण गर्दी लय वाढली की सगळे पुढे गेले. आपण पण जरा लेट झालं येत आहोत. त्याच्यानंतर आम्ही मग चालला बघूया आता दिसता का आमका सूर्य उगवतो तो चला. त्यावरून काय आहे बघा, मस्त एकदम सकाळीच स्टॅच्यू हा चालले सकाळीच 5:30 पावणे 6 आलेत. उद्या किती वाजता वर येता सूर्य देतो. सगळी लोक बुधट थांबली आहेत. आम्ही आता 3 जण पुढे एका साईडला दिसता बघा आणि हो स्टॅच्यू सकाळी 6 वाजता. हा वातावरण एकदम फ्रेश कडक एकदम. लोकांची पण गर्दी आता वाढून चालली. आता सगळेजण सूर्याची वाट बघतात, सूर्योदयाची. सगळे निवांत असे बसले आहेत. हो काय म्हणतोय, किती वाजता येत टायमिंग किती विद्यो 9 वाजल्याशिवाय येत नाही. आणि हो सूर्य तर विद्यो नको दाखवा तिकडे दाखवा थांबणार नाही तिकडे दाखवा. एक 5 मिनिटात 100% खाली लाल 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 लाल. आमचा सूर्योदय झालेला जबरदस्त, प्रश्नच नाही, खतरनाक एकदम. आता आम्ही चाललो आहे रामेश्वरम. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे होय ना. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. आता आम्ही तिकडे चाललो 200 किलोमीटर आहे. जवळजवळ 3 तास लागणार. 3 तास प्रवास आहे. चला मग डायरेक्ट आज तिकडे भेटूया मग. आम्ही चाललो रामेश्वरमला. काय नजारा बघा समोरचो, कसलं दिसता बघा कडकमध्ये, जबरदस्त. पर्वत 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 का मस्त वाटतं. असेच आम्ही थांबलो लोकेशनला. काय लोकेशन वाटतं बघा, एक नंबर भाई, एक नंबर आहे. एक नंबर, मस्त वाटतं लोकेशन एकदम जबरदस्त. आता आम्ही जेवसाठी थांबलो 12:30 वाजता तामिळनाडू. हे बघा मित्राने ओके. आणि आता आम्ही जेवायची तयारी चालू आहे इकडे. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही मस्त
जेवण म्हणून थांबला. तर आम्ही डायरेक्ट मग धनुषकोटी आणि काय धनुषकोटी आणि काय रामेश्वर हे 2 स्पॉट करणार. राम सेतू ओके. आता पहिलं राम सेतू आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. सगळे बाकी तयारी लागले पण आहोत. आणि आजचा मेनू हा वाटाण्याची भाजी, गोडी डाळ आणि भात. जबरदस्त आजचा मेनू चेंज हा. आज आचारसंहिता असल्यामुळे ह्या आता आम्ही जेव बसला मस्त आता जेवणार आणि आम्ही निघणार पुढच्या प्रवासाला रामेश्वरम. डायरेक्ट तिकडे भेटूया. मी 3 किलो सांगितलं. काय नाही जोराव बघा मस्त. दोन्ही साईडला कोणतंच पॉईंट म्हणतात फायनली आम्ही भारताच्या शेवटचा टॉक म्हणजे काय कैला हो धनुष्को का धनुष्को. गर्दी पण लय गर्दी आहो. राम सेतू पोचला. काय वातावरण वाटतं बघा काय मस्त कडक एकदम मस्त. सगळ्या भारताचा शेवटचा टॉक राम सेतू. काय म्हणतात काय खायला या स्पॉटला बरोबर राम सेतू ओके. तर वातावरण वाटतं बघा कसला वातावरण हा. वाटतं जबरदस्त. शेवटच्या टोकाकडे येईल थोडीशी माहिती घेऊया आपण. काय म्हणतास येऊन कसं वाटलं तुमका? हे धनुष्यकोटी हां धनुष्यकोटी आपल्या भारताचं यावरचं दक्षिणेकडचं शेवटचं. हां इथून वानर सेनेने पूल बनवलेलं अशी आख्यायिका आहे. समोर दिसते आपल्याला. ओके दाखवा यांना प्रेक्षकांना असे ते असं समोर एक समाधानी वाटतं. भेटच असत त्याच्या पुढे श्रीलंका लाईट वगैरे दिसतं. म्हणजे हा भारताचा शेवटचा टोका काय की आपण येलो आहे. ओके दक्षिणेकडचं शेवटचा टोक ओके. चला तर आता आम्ही निघाला. आता राकेश कुठे जायचं आपल्याला? रामेश्वरम टेम्पल. आता आम्ही रामेश्वरम टेम्पल एक आमच्या तामिळनाडूतलं ना आणि एक शेवटचा या ना पॉईंट आपलं शेवटचं पॉईंट ना तामिळनाडूतलं. चला तर मग कसा मस्त चालला मंदिर कुठे? रामेश्वरमला चालला. चला आता बघूया. लेट झाला थोडा बघूया आता. चला जबरदस्त दिसतं मस्त खूप छान वाटतं. मुख्य दर्शनला गेलो आणि दर्शना
खूप आहे तो दर्शनात थांबला आहे. आमचं दर्शन फायनली झाला. खूप मस्त एकदम जबरदस्त अपेक्षेच्या बाहेर झालं. काय लोकेशन आहे बघा मस्त. बघा आता आम्ही बाहेर निघत आहोत. आम्ही चाललो आहोत तोपर्यंत हे मंदिर पण बघा कसं आहे जबरदस्त. आम्ही रामेश्वरम मंदिराचं दर्शन करून जेवसाठी आम्ही थांबलो आहे हायवेच्या बाजू. आता आम्ही उद्या सकाळी जाणार मदुराई. मदुराई ना काय मथुराई की मदुराई हा तिकडे आम्ही आता पोचणार. आता आमचं दर्शन वगैरे कसं आला तर नक्की कमेंट करू सांगा. तोपर्यंत बाय बाय. पुढच्या वेळेस भेटू. तोपर्यंत बाय.